अनन्या भांडी कशाला लागल्यास? नाही, भांड्याला खाज आलीये, खाजवते. माझं 1 लाख फॉलोअर्स होते म्हणून मी 5 बोकडाचं नवस केलतं. कुठल्या देवाचं? इंस्टाग्रामला व. मला तर तुमच्यासोबत लग्न करून पश्चातापच झालाय. अगं मग करायची की दुसऱ्या सोबत. तुम्हाला माहितीये का मला किती लांबून लांबून स्थळं यायची. हा लांबून येणारच, जवळच्यांना माहित आहे तू किती भांडखोर आहेस. टेन्शनची तर इतकी सवय झाली की आज टेन्शन नाही आलं तर परत टेन्शन येतं की आज टेन्शन कसं आलं नाही. उद्या तुझं लग्न आहे, का आलीस तुम्हाला भेटायला? माझ्या लग्नात मला तुला शेवटचं बघायचंय. पण का? वाढपीवाले कमी आहेत. वाटलंच तर पप्पांना सांगून मी तुला 300च्या जागी 500 रुपये द्यायला सांगते आणि उरलेलं जेवण तू घरला घेऊन जा. किती वाजता यायचं आहे? संध्याकाळी 6 वाजता. देवा तुझं एक लय चुकलंय बघ. 2 डोळे दिले तर आणि दिसतं तर सगळं एकच. भाऊजी तुमचे दादा लय डेअरिंग बाज आहेत बर का. होय, मग नागिनी बरोबर राहायचं म्हणल्यावर डेअरिंग लागतेच की. हो माझा भाऊ यायलाय, जावा लवकर मटण घेऊन या. वाघ शानी, तुझा भाऊ आल्यावर म्हणजे मटण करायचं आणि माझा भाऊ आल्यावर डाळ कर. जा की लय शानीस, गप डाळ कर. चालतंय का हरकत नाही. माझ्या भावासोबत माझी बहीण पण यायलाय, डाळच करते मग. अगं ऐक की, ती इकडं पिशवी मटण पण आणतो आणि त्याच्यासोबत मस्तपैकी गुलाबजामुन पण आणतो. कधी नाही ते उरलेत पाप. हे घे, मटण पण आणलोय आणि गुलाबजामुन पण आणलोय. आली का? काय म्हणजे तुझा भाऊ आला का म्हणून विचारलं ग. भाऊ एकटाच यायलाय, बहीण येणार नाही. बहीण यायचं कॅन्सल झालंय. अहो समजा मी हरवले तर तुम्ही काय करणार? अगं पेपर मध्ये जाहिरात देईन. खरंच? काय लिहिणार त्यात? जर कोणी परत आणून दिली तर 20,000 रुपये दंड घेण्यात येईल. तसं तू कुठल्या एरियातून आहेस? एरिया तर कुत्र्यांचा असतंय म्हणून तर विचारले की तुला. काय समजलास तुम्हाला? माझ्या माग गल्ली बोळातले पोरं येडे आहेत. अहो पण मी तर शेतात राहतो की.